सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं. अजित पवार असं म्हटलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही, काय त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील. आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे. सर, पुणे जामीन कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे. मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का? आमदारांमध्ये खुसफुस काही झाली का? कोणी काही सांगितल्याचं कळलं का? नाही, कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण कशा पद्धतीनं पुढं जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता. पण त्याच्यात असे नेते किंवा मंत्री आहेत का की ज्यांना असं वाटतं की एकत्र झालं पाहिजे? आता तरी यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं, तुमच्या बाजूला ते बसले, मोठं विधान केलेलं, अजून वैयक्तिक अशी भूमिका पण तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही. सर, ज्या दिवशी दादांचं हे झालं त्याच दिवशी 75 फायली मायनॉरिटी शाळेच्या संदर्भात साईन करण्यात आला. या संदर्भात काही चर्चा पक्षांतर्गत किंवा त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही. फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं का सीएम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिला आहे आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. सर, दादांच्या जाण्यानंतर वैयक्तिक काही नुकसान झालेलं आहे का? शेअर केलं दादांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना. राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीतसुद्धा नाही, फक्त दादाचं नाव ऐकून आहे, अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला. त्याला काही पक्षाशी घेणं नाही, त्याला कशाशीच नाही, फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही मिळून जे दादाविषयी जे विरोधकसुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे. अजित पवार यांच्या निवेदनाला जवळपास 20 दिवस होत आहेत, मात्र ठोसपणे कुठली कारवाई होताना बघायला मिळत नाही. एकीकडे जसं आपण बघतोय की रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत, काही पुरावे समोर ठेवत आहेत. तर या सगळ्या संदर्भात एकूण पक्षाच्या आमदारांमध्ये काही चर्चा आहे का, किंवा त्यांना नेमकं काय वाटतं की 20 दिवस झाले अजून ठोसपणे प्रखरपणे जशी चौकशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये का? पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री महोदयच त्याच्यात एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात. त्या पद्धतीने चौकशी चालू असते. खोसकर साहेब एक प्रतिक्रिया फक्त तुमची हवी आहे. एकंदरीतच रात्री उशिरा तुम्ही बैठकीला आला, तुम्ही बैठकीला नव्हतं त्यामुळे खूप चर्चा रंगल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीमध्ये तुम्ही स्टेटमेंट केलं, त्यानंतर तुम्ही काय भूमिकेवर ठरवलं? विषय रात्री आता मी उशिरा आल्यामुळं काही विषयच नाही, कारण का मीटिंग 6ला होती, मी 5:30ला नाशिकमध्येच होतो. साहेबाचा सारखा फोन चालू संपर्काबद्दल रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला खूप वेळ झाला. 8:30 पावणे 9ला मी तिथं वहिनीला भेटलो आणि पटेल साहेबांना भेटलो, तटकरे साहेबांना भेटलो. तोपर्यंत सगळे आमदार निघून येलो होते, पुढे काही चर्चा झालीच नाही. असं कळतंय की तुम्ही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करू नका विलिनीकरणाच्या बाबत? असं काही नाही. काल मिटिंगच मी उपस्थित नव्हतो. साहेब होते, जर काय चर्चा झाली तो मला विषय माहीतच नाही. तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहात जिरवळ साहेब जरी बोलत असतील विलिनीकरणासाठी आग्रही होता आणि 30 ते 35 आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते, यामुळेच तुमच्या खात्यावर अडचण आली का? मी नव्हतो बोललो ताई. पण तुम्ही इच्छुक होते ना 30 ते 35 आमदार? असं नाही.